सो क्लोज मेथड बघितली होती लास्ट लेक्चर मध्ये, त्याचा सिंटॅक्स लिहिला, एक्झाम्पल लिहिला आपण क्लोज मेथडचं. ठीक आहे. आता एंड ऑफ द फाईल डिटेक्ट करायचं आपल्याला. इफ वी वॉन्ट टू डिटेक्ट द एंड ऑफ द फाईल, फाईलचा एंड ऑफ द फाईल डिटेक्ट करायचं काय असतो त्याचा अर्थ आपण काल समजून घेतला होता. तो एंड ऑफ द फाईल कसा डिटेक्ट करायचं ते आपल्याला आता इथं समजून घ्यायचंय. 5 मिनिटं. मग तो एंड ऑफ द फाईल कसा डिटेक्ट केला जातो ते आपण इथं लिहिलंय. एंड ऑफ द फाईलचा अर्थ काय आहे तेच महत्वाचं होतं. फॉर एक्झाम्पल ही एक फाईल असेल, तुमच्या कम्प्युटरमध्ये स्टोर्ड कुठलीही अशी एखादी फाईल असेल, समजा या फाईलचं नाव सीटी आहे, मी या फाईलला माझ्या कम्प्युटरमध्ये सीटी नावाने स्टोअर केलंय. नोटपॅड मध्ये लिहिलेली मेथड असेल तर .txt तिचं एक्सटेन्शन असेल. या फाईल मध्ये मी काय लिहून ठेवलंय तर नोटपॅड ओपन करा, तिथं हे सगळं लिहून टाका. सिटीज, मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, फॉर एक्झाम्पल. तुम्हाला हवं ते लिहा तुम्ही, पण मी असं लिहिलं. नोटपॅड ओपन केला, हे लिहून टाकलं, सेव्ह केलं, म्हणजे झाली फाईल तयार माझी. आता समजा या फाईलला रीड करायचं असेल, मग रीड करण्यासाठी आयएफ स्ट्रीमचं ऑब्जेक्ट बनवा आणि त्याच्या मदतीने या फाईलला रीड करून द्या. या फाईल मध्ये पहिला कॅरेक्टर जो सी आहे त्याला आपण म्हणूयात बिगिनिंग ऑफ द फाईल. तिथून सुरुवात झाली. दॅट सी इज कॉल्ड ऍज द बिगिनिंग ऑफ द फाईल. या फाईल मध्ये जे शेवटचं लिहिलं असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, तो सगळ्यात शेवटचा लिहिलेला कॅरेक्टर, अल्फाबेट, डिजिट काही असू द्या, जो लास्ट मध्ये आहे तिथून पुढे काय आहे, एंड ऑफ द फाईल. म्हणजे आता पुढे काहीच नाहीये. इट इज द एंड ऑफ द फाईल. हा एंड ऑफ द फाईल आपल्याला डिटेक्ट करायचा असतो. प्रोग्राम लिहिताना, फाईल्स वरती ऑपरेशन्स परफॉर्म करताना, रीड करत असणार, राईट करत असणार, तर तुम्हाला एंड ऑफ द फाईल डिटेक्ट करता यायला पाहिजे. त्या एंड ऑफ द फाईलला डिटेक्ट करण्याच्या 2 मेथड्स आहेत. एक म्हणजे तुम्ही त्या रेस्पेक्टिव्ह क्लासचा ऑब्जेक्ट वापरू शकतात, आणि दुसरी मेथड आहे तुम्ही त्या क्लास मधली EOF नावाची मेथड म्हणजेच फंक्शन वापरू शकतात. दीज आर द 2 मेथड वेज टू डिटेक्ट द एंड ऑफ द फाईल. Either you can use the object of the class or you can use the EOF function of that class to detect the end of the file. So पहिली मेथड ऑब्जेक्ट ऑफ द क्लास. क्लासच्या ऑब्जेक्टच्या मदतीने तुम्ही एंड ऑफ द फाईल कसा डिटेक्ट करू शकतात तर इथं लिहिलंय. An object of the stream class can also be used to detect the end of the file. त्या क्लासचा ऑब्जेक्ट सुद्धा तुम्ही एंड ऑफ द फाईल डिटेक्ट करायला वापरू शकतात. इट रिटर्न्स 0. 0 म्हणजे फॉल्स. इट रिटर्न्स 0 इफ देयर इज अन एरर. हा जो ऑब्जेक्ट आहे हा 0 रिटर्न करतो जर तिथं कुठला तरी एरर असेल. कुठलाही एरर असू द्या, हा ऑब्जेक्ट 0 रिटर्न करेल. इव्हन त्या 0चा अर्थ इन्क्लुडिंग EOF कंडिशन ऑल्सो आहे. म्हणजे एंड ऑफ द फाईल जरी आली असेल तरी सुद्धा त्यावेळेस हा ऑब्जेक्ट 0 रिटर्न करेल. आपल्याला फक्त बाकीचे एरर जाऊ द्या, आपल्याला एंड ऑफ द फाईल महत्वाचं होतं. एखाद्या फाईलचा एंड आला तर हा ऑब्जेक्ट काय रिटर्न करेल, इट विल रिटर्न 0. किंवा ऑब्जेक्टने 0 रिटर्न केला तर अर्थ काय झाला, एंड ऑफ द फाईल आली, फाईल संपली, पुढे काहीच नाही. आता while performing the operations, कंटिन्यू केलंय ह्या सेंटेन्सला इकडे, while performing the operations, otherwise it will return non-zero value. त्या ऑब्जेक्टने नॉन झिरो व्हॅल्यू रिटर्न केलं तर एंड ऑफ द फाईल आलेला नाहीये. फॉर एक्झाम्पल, तो ऑब्जेक्ट कुठला, तर स्ट्रीमचा जो काही ऑब्जेक्ट तुम्ही बनवला असेल, इफ स्ट्रीमचा असू द्या, ऑफ स्ट्रीमचा असू द्या, एफ स्ट्रीमचा असू द्या, तो ऑब्जेक्ट वापरायचा आहे. इथं लिहिलं इफ, पॅरामीटरला डायरेक्ट ऑब्जेक्टचं नाव लिहून द्यायचं. इफ कसा काम करतो तुम्हाला माहितीये. इफ ला ट्रू मिळालं तर इफ त्याची बॉडी एक्झिक्यूट करणार, फॉल्स मिळालं तर तो एल्स कडे जातो आणि एल्स ची बॉडी एक्झिक्यूट करतो. या ठिकाणी आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे जो ट्रू फॉल्स रिटर्न करतोय. 0 नॉन झिरो म्हणजे ट्रू फॉल्स.
हा ऑब्जेक्ट डायरेक्टली इफच्या कंडिशन मध्ये लिहून टाका. दिस ऑब्जेक्ट, कुठला ऑब्जेक्ट या स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट. त्या इफच्या बॉडीमध्ये कुठलेही ऑपरेशन परफॉर्म करा तुम्ही, आणि एल्स मध्ये लिहिलंय एंड ऑफ द फाइल इज रीच्ड. आता जेव्हा हे इफ एल्स एक्झिक्यूट होणार, ह्या ऑब्जेक्टने जर 0 रिटर्न केला, ऑब्जेक्टने 0 रिटर्न केला म्हणजे काय झालं, एंड ऑफ द फाइल इज रीच्ड. तुम्ही फाईलच्या एंडला आलायत का, ऑब्जेक्टने 0 रिटर्न केला. ऑब्जेक्टने 0 रिटर्न केला म्हणजे इफला काय मिळाला, फॉल्स. मग कुठे जाईल स्टेटमेंट, कुठले एक्झिक्यूट होतील, एल्स मध्ये काय लिहिलं होतं आपण, एंड ऑफ द फाइल इज रीच्ड. तुम्ही फाईलच्या एंडला आलायत, आता प्रोग्राम तिथंच थांबणार. किंवा जेव्हा ऑब्जेक्ट 0 रिटर्न करतो, 0 मीन्स फॉल्स, फॉल्स मीन्स एल्स, एल्स मध्ये लिहून टाका एंड ऑफ द फाइल इज रीच्ड. ऑब्जेक्टने जर नॉन झिरो व्हॅल्यू रिटर्न केली तर इफला काय मिळेल, नॉन झिरो व्हॅल्यू नसेल, तो एंडला नाही. ट्रू. नॉन झिरो म्हणजे काय, ट्रू. ट्रू म्हणजे काय, इफ त्याच्या बॉडीला एक्झिक्यूट करतो आणि या इफच्या बॉडीमध्ये मग तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करा. जोपर्यंत एंड ऑफ द फाइल येत नाही तोपर्यंत या इफच्या बॉडीमध्ये तुम्ही कुठलेही ऑपरेशन जे असे इनपुट आउटपुट तुम्हाला करायचे असतील तुम्ही करू शकतात. अशा पद्धतीने स्ट्रीम क्लासच्या ऑब्जेक्टला यूज करून तुम्ही एंड ऑफ द फाइल डिटेक्ट करू शकतात आणि ऑपरेशन सुद्धा परफॉर्म करू शकतात, जोपर्यंत एंड ऑफ द फाइल येत नाही. जोपर्यंत एंड ऑफ द फाइल येणार नाही ऑपरेशन परफॉर्म केले जातील. एंड ऑफ द फाइल आला की प्रोग्राम थांबतो आणि एंड ऑफ द फाइल इज रीच्ड असा मेसेज प्रिंट होतो. इथपर्यंत लिहून झालं असेल तर नंबर 2 हेडिंग देऊन टाका बाय युजिंग द मेंबर फंक्शन EOF ऑफ दॅट क्लास. 2 मिनिटं थांबा, मी आलो. चला रे, झोपले असतील तर उठा, आलोय मी. सेकंड मेथड आहे बाय युजिंग द मेंबर फंक्शन. EOF नाव काय त्या फंक्शनचं, EOFच आहे, ऑफ द क्लास. त्या मेंबर फंक्शनने पण नावातच अर्थ होता, एंड ऑफ द फाइल डिटेक्ट करता येईल आपल्याला. EOF नावाचा फंक्शन, हा फंक्शन सुद्धा ट्रू आणि फॉल्स रिटर्न करतो. जर एंड ऑफ द फाइल आलेला असेल तर हा फंक्शन ट्रू रिटर्न करेल. नीट लक्ष देऊन ऐका, हा फंक्शन आहे, हा ट्रू फॉल्स रिटर्न करतो. नाव आहे EOF म्हणजे एंड ऑफ द फाइल आलाय का नाही आलाय याच्यासाठी याला यूज करा. जर फंक्शनने ट्रू रिटर्न केलं तर अर्थ आहे एंड ऑफ द फाइल आलेली आहे, आता पुढे ऑपरेशन परफॉर्म करता येणार नाही. फंक्शनने जर फॉल्स रिटर्न केलं तर अर्थ आहे एंड ऑफ द फाइल अजून आलेली नाहीये, यू कॅन परफॉर्म द ऑपरेशन्स.
So it returns true. It returns true if the end of the file is reached. If the end of the file is reached. Otherwise, it returns false. It returns false. जर end of the file नसेल आलेली तर false return करेल. सेम असंच आहे, फक्त ह्या ठिकाणी ओबीजे लिहिला होता. आता ओबीजेच्या जागेवरती ईओएफ फंक्शनला कॉल करायचं. बाकी सगळं सेम. सेम म्हणजे नाही, थोडं बदलणार. आता कसं बदलेल आता इकडे बघा. फॉर एक्झाम्पल इफ च्या पॅरामीटरला फंक्शनला कॉल करा. फंक्शनचं नाव आहे ईओएफ. फंक्शन कॉल आहे पॅरेंथेसिस आणि ही इफ ची ब्रॅकेट्स. आता मला सांगा, जर फंक्शनने ट्रू रिटर्न केला तर अर्थ काय? End of the file End of the file is reached. एंड ऑफ द फाइल इज रिच्ड. आणि मग एंड ऑफ द फाइल आली की ऑपरेशन परफॉर्म करता येते का? नाही. नाही. मग त्यावेळेस मेसेज प्रिंट करायचा एंड ऑफ द फाइल इज रिच्ड. म्हणून हा मेसेज कुठे लिहिला जाईल आता? इथं कुणाच्या बॉडीत लिहायचा? इफच्या बॉडी. इफच्या बॉडीत लिहायचा. जर फंक्शनने ट्रू रिटर्न केला तर अर्थ आहे एंड ऑफ द फाइल इज रिच्ड. म्हणून आता या इफच्या बॉडी मध्ये तो मेसेज लिहिला जाईल. printf end of the file is reached. सर सॉरी सी आउट रे बाबा. मी आता सी थोड्या वेळापूर्वी शिकवला ना. इकडे पण प्रिंटफ लिहिला होता का? कुणाला लक्षात नाही आलं का रे? कसे तुम्ही रे? सर मी बोललो तरी अरे बापरा, ओम बोलला होता. सी आउट रे बाबांनो. C++ चालू आहे ना आपलं. ते लिहितात बाकीचे बस. एंड ऑफ द फाइल इज रिच्ड. सर क्लोज ब्रॅकेट. हा इथला काढायचा आहे ना, काढला तो. एंड ऑफ द फाइल इज रिच्ड. बर, आता समजा ह्या फंक्शनने फॉल्स रिटर्न केला, त्याचा अर्थ काय होतोय? ऑपरेशन परफॉर्म करता येतील. अजून फाईल क्लोज झाली नाहीये, संपली नाहीये. यू कॅन परफॉर्म द ऑपरेशन्स. म्हणजे ते कुठे करायचे आता ऑपरेशन्स? एल्सच्या बॉडीमध्ये. व्हेरी गुड. एल्सच्या बॉडीमध्ये तुम्हाला काही ऑपरेशन्स करायचे असतील तर तुम्ही करू शकतात. Perform some input output operations.
अशा पद्धतीने एंड ऑफ द फाईल डिटेक्ट करण्याच्या ह्या दोन मेथड्स आपल्याकडे आहेत. तुम्हाला जी मेथड व्यवस्थित वाटते, सोपी वाटते, तुम्ही यूज करू शकतात. सो इथपर्यंत बेसिक कन्सेप्ट मोस्टली सगळे शिकून झालेत आपले. फाईल प्रोग्रामिंग कशी केली जाते, कुठले क्लासेस वापरायच्यात, स्ट्रीम्सला कसं ओपन केलं जातं, कसं क्लोज केलं जातं, फाईल्स वरती ऑपरेशन्स परफॉर्म करताना त्यांचा एंड ऑफ द फाईल कसा डिटेक्ट केला जातो, हे सगळं तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप कन्सेप्च्युअली लॉजिकली शिकवून दिलं विथ एक्झाम्पल्स अँड सिंटॅक्सेस. वी आर रेडी टू राईट द प्रोग्राम्स नाव. पण एक अजून छोटीशी गोष्ट राहिली आहे, ती पण आधी कंप्लीट करूयात. ओपन मेथड जी तुम्ही लिहिली होती तिथं जाऊन बघा बरं. ओपन मेथड, त्या ओपन मेथडला एक पॅरामीटर लिहिलाय मी आणि ऑर मध्ये 2 पॅरामीटर्स पण लिहिले होते. बघा तिथं जाऊन सर्वांनी. सो त्या ओपन मेथडचे जे 2 पॅरामीटर्स आपण लिहिले होते ते 2 पॅरामीटर्स काय होते? फाईल नेम आणि ओपन मोड. फाईल नेम आणि ओपन मोड. हा ओपन मोड काय असतो ते आता समजून घेऊयात. ओपन करताना ओपन मोड जो आपण लिहित होतो त्याचा अर्थ काय आहे ते इथं समजून घ्यायचंय. नावातच अर्थ आहे की फाईल ओपन करण्याचा मोड. आणि फाईल ओपन करण्याचे किती मोड्स असतात? तर तुम्ही फाईल रीड करण्यासाठी ओपन केली असेल तर त्याला रीड मोड म्हणतात. तुम्ही फाईल राईट करण्यासाठी ओपन केली असेल तर त्याला राईट मोड म्हणतात. किंवा तुम्ही फाईल रीड अँड राईट साठी ओपन केली असेल एक्स्ट्रीम क्लासच्या मदतीने तर त्याला रीड राईट मोड म्हणतात. यालाच म्हणतात मोड ऑफ द ऑपरेशन्स. सो ते आता समजून घेऊ. इथपर्यंत लिहून झालं असेल तर पुढची हेडिंग द्या. मोड पॅरामीटर्सच्या डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेत. प्रत्येक क्लाससाठी त्याच्या वेगवेगळ्या डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेत. म्हणून ओपन मेथड जेव्हा पहिल्यांदा लिहिली होती तिला एकच पॅरामीटर होता, फाईल नेम. त्या ठिकाणी मोड पॅरामीटर लिहिला नव्हता. ओपन मेथडला फक्त फाईल नेम दिलं तरी चालेल, ओपन मोड नाही दिला तरी चालतो. म्हणून पहिल्यांदा जेव्हा ओपन मेथड लिहिली होती तिथे एकच पॅरामीटर लिहिला होता, फाईल नेम. अशा वेळेस जेव्हा तुम्ही ओपन मोड स्पेसिफाय केलेला नसेल, इफ यू आर नॉट स्पेसिफाईंग द ओपन मोड, then at that time compiler will assume the default values of the mode parameter. ओपन मोड स्पेसिफाय नसेल केला तर त्यावेळेस कंपायलर डिफॉल्ट पॅरामीटर्स अज्युम करतो ओपनच्या. मग ह्या ओपनच्या डिफॉल्ट व्हॅल्यूज काय आहेत तर प्रत्येक क्लाससाठी वेगळे असतील. ते आता आपण समजून घेऊयात की डिफॉल्ट व्हॅल्यूज काय आहेत जर तुम्ही स्पेसिफाय नसेल केलेला. नंबर 1, प्रत्येक क्लाससाठी वेगवेगळ्या डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेत. पहिला क्लास आपण लिहूयात इफ स्ट्रीम क्लास, इनपुट ऑपरेशनचा. सो एक्स्ट्रीम क्लासची डिफॉल्ट व्हॅल्यू आहे इनपुट ऑपरेशन. इनपुट ऑपरेशन म्हणजे रीड मोड.
जर ओपन करताना तुम्ही फक्त फाईलचं नाव स्पेसिफाय केलं, मोड स्पेसिफाय केलेलं नसेल, तर त्यावेळेस तुमचा कंपायलर डिफॉल्ट व्हॅल्यू अज्युम करतो. जर तो ऑब्जेक्ट एक्स्ट्रीम क्लासचा असेल त्यावेळेस ती मोड इनपुट ऑपरेशनची असेल, म्हणजे रीड मोड. रीड मोड साठी फ्लॅग्स आहेत. हा जो मोड आहे याला फ्लॅग्स लागतात. ते काय आहे ते नंतर समजून घेऊयात. पण रीड मोडचा फ्लॅग कुठला आहे तर इथं लिहिला आहे iOS स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि IN. दॅट इज द फ्लॅग ऑफ द रीड मोड. फॉर एक्झाम्पल, so now let us open one file for input operation. By using the mode parameter. मोड पॅरामीटर स्पेसिफाय केला आणि नाही केला चालतो, पण नाही केला तर डिफॉल्ट व्हॅल्यू अज्युम होणार, हे विसरायचं नाही. सो फॉर एक्झाम्पल, इफ वी आर ओपनिंग अ फाईल as obj.open डबल कोटेशन मध्ये एखादी फाईल लिहायची, फॉर एक्झाम्पल sample.txt, जिला तुम्हाला ओपन करायचं असेल. कॉमा करून मोड स्पेसिफाय करायचा आहे तुम्हाला. तर तुम्हाला जर रीड मोड साठी ओपन करायची असेल, रीड करण्यासाठी ओपन करायचं असेल तर मोड स्पेसिफाय करायचा आहे, रीड मोड स्पेसिफाय करायचा आहे. रीड मोडचा फ्लॅग तुम्हाला इथं लिहायचा आहे, जो आहे iOS फॉर इनपुट ऑपरेशन्स, स्कोप रेझोल्युशन आणि इन लिहायचा आहे. Now what is the meaning of this particular statement? या स्टेटमेंटचा अर्थ काय ते समजून घ्या. तुम्ही एक फाईल ओपन केली, ओपन मेथडने ओपन केलीये, फाईलचं नाव आहे sample.txt. ही फाईल रीड मोड मध्ये ओपन झाली, म्हणजे फक्त रीड केले जातील, बरोबर आहे. यू कॅन ओनली रीड द फाईल, इनपुट्स राईट नाही करता येणार तुम्हाला या फाईल मध्ये. अशाच पद्धतीने प्रत्येक क्लासमध्ये. सो ऑपस्ट्रीम क्लास साठी मोडची डिफॉल्ट व्हॅल्यू आहे आउटपुट ऑपरेशन, म्हणजे राईट मोड, आणि त्याचा फ्लॅग आहे iOS स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि आउट. फॉर एक्झाम्पल, obj.open पहिला पॅरामीटर sample.txt लिहिला, म्हणजे या फाईलला मी ओपन करतोय, कुठल्या मोड मध्ये ओपन करतोय ते दुसरा पॅरामीटर आहे, लगेच कळेल तुम्ही राईट मोड मध्ये करतायत. म्हणजे राईट म्हणजेच आउटपुट ऑपरेशन साठी या फाईलला sample.txt ला तुम्ही ओपन केलीये. आय थिंक पुढचं लिहिता येईल तुम्हाला तिसऱ्या क्लासचं. हे सगळं डिग्रीज आहे मुलांना, एवढं डिटेल मध्ये तुम्हाला नव्हतं, पण परीक्षेत विचारलं जातं बरं का, म्हणून मी तुम्हाला सगळं डिटेल मध्ये आत्ता शिकवून दिलं. डिग्रीच्या वेळेस जास्त अभ्यास करण्याची गरज नाहीये. शेवटचा तिसरा लिहिता येईल का?
एफस्ट्रीम क्लासचे डिफॉल्ट व्हॅल्यू आहे इनपुट आउटपुट ऑपरेशन, दॅट इज रीड अँड राईट मोड. त्या रीड अँड राईट मोडचा फ्लॅग मी खाली लिहिलाय. iOS स्कोप इन, एक व्हर्टिकल लाईन काढली आणि पुढे लिहिलं iOS स्कोप आउट. कुणी मला सांगेल त्या व्हर्टिकल लाईनचा अर्थ काय असेल आपल्या प्रोग्रामिंग मध्ये? लॉजिकल ऑपरेटर सर, दोघांना कंबाईन करायला. कुठला आहे? और लॉजिकल नाहीये बर का तो. लॉजिकलला 2 व्हर्टिकल लाईन्स असतात. फक्त और फक्त और, पण असा कुठला ऑपरेटर नसतो. नाव सांगा त्याला प्रॉपरली. विसरलात? मला माहिती आहे हे ऑप्शनला टाकतात तुम्ही बिटवाईज ऑपरेटर्स, पण मी शिकवलेलं आहे तुम्हाला. आठवलं थोडंफार? बिटवाईज और. बिटवाईज ऑर ऑपरेटर आहे तो, जो 2 किंवा अधिक फ्लॅग्सला कंबाईन करण्यासाठी इथं वापरायचा आहे आपल्याला. Write down one more point. In order to combine two or more flags together, कॉमा करून पुढे लिहा. 2 or more flags together for mode parameter. कॉमा करून पुढे लिहा. Bitwise OR is used. Bitwise OR, ब्रॅकेट मध्ये सिम्बॉल पण काढा त्याचा, सिंगल व्हर्टिकल लाईन. Bitwise OR is used. मग iOS क्लासचे हे काही फ्लॅग्स आहेत जे आपण वापरतोय मोड पॅरामीटर साठी. iOS चा इन, iOS चा आउट. या iOS क्लास मध्ये असे असंख्य फ्लॅग्स आहेत, ते पण तुम्हाला लिहून देईन मी. इथपर्यंत लिहून झालं की सांगायचंय. Write the first question. Write a program to read a file and display it. प्रश्न लिहिला इथं मी. Write a program to read a file and display it. तुमच्या कम्प्युटर मधली एखादी फाईल रीड करायची आणि तुमच्या प्रोग्राम मध्ये आउटपुट विंडोला डिस्प्ले करायची तिला. सो हा फाईलचा प्रोग्राम, पहिला प्रोग्राम. Let us see how to read the files of the computers. रीड करायचंय म्हणजे कुठला क्लास वापरावा लागेल. इथून सुरुवात आहे, लगेच ठरवायचं. रीड करायचंय म्हणजे IF स्ट्रीम वापरू शकतो, बरोबर आहे. पण फक्त रीड करायला सांगितलंय म्हणजे कुठला मोड वापरायचा, तर रीड मोड म्हणजे iOS चा इन. मोड दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. नाही दिला तर डिफॉल्ट व्हॅल्यू अज्युम होईल. डिफॉल्ट व्हॅल्यू कशावरून ठरवली जाते की तुम्ही कुठला क्लास वापरलाय त्याच्यावरून डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेत, जे आताच आपण लिहिल्या तिथं बोर्डवरती सगळ्या त्याच लिहिल्या आहेत.
इफ स्ट्रीमचा डिफॉल्ट मोड काय आहे, ऑपस्ट्रीमचा डिफॉल्ट मोड काय आहे, एफ स्ट्रीमचा डिफॉल्ट मोड काय आहे, हे सगळं लिहिलंय आपण. सो बघा इथं पहिला प्रोग्राम, राईट अ प्रोग्राम टू रीड अ फाईल अँड डिस्प्ले इट. सगळ्यात पहिलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फाईल रीड करायची, म्हणजे ती फाईल तुमच्या कम्प्युटरमध्ये कुठेतरी असायला हवी, प्रेझेंट असायला पाहिजे. सो एक मिनिट, अरे फाईल्स मला बघू द्या पहिले कुठे आहेत का आपल्याकडे, नसतील तर बनवून घेऊयात. चला, सो आधी तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला एक फाईल रीड करायची, ती फाईल तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये कुठेतरी बनवून ठेवायची आहे, जी तुम्हाला रीड करायची असेल. मग ती फाईल कशी आहे बघूयात. लेट मी शो यू. city.txt एक फाईल नोटपॅड मध्ये बनवली होती, सेव्ह केली होती. लक्षात असू द्या, ही फाईल त्या फोल्डर मध्ये स्टोअर करायची आहे ज्या फोल्डर मध्ये तुमचा प्रोग्राम स्टोअर असेल. आता तुमचा प्रोग्राम कुठे स्टोअर असेल हे शोधण्यासाठी मला नाही वाटत तुम्ही लहान आहेत आता, तुम्हाला चांगल्या पद्धतीने शोधता येईल. तुम्ही कुठला कंपायलर वापरतात त्याच्यावरून बिन फोल्डर शोधा, बिन मध्ये तुमचा तो प्रोग्राम कुठेतरी स्टोअर केला असेल. ज्या फोल्डर मध्ये प्रोग्राम आहे, ज्या फोल्डर मध्ये, फॉर एक्झाम्पल या प्रोग्रामचं नाव आहे file1.cpp. सो लेट मी शो यू file1.cpp हा प्रोग्राम कुठे स्टोर्ड आहे. file1.cpp दिसला सगळ्यांना. या फोल्डर मध्ये माझा प्रोग्राम स्टोर्ड आहे file1.cpp. मग मी याच फोल्डर मध्ये एक फाईल बनवली city.txt, नोटपॅड मध्ये बनवली आणि सेव्ह करताना त्याच फोल्डर मध्ये सेव्ह करून ठेवली. ही पहिली रिक्वायरमेंट आहे, लक्षात ठेवा. दिस इज द फर्स्ट रिक्वायरमेंट. ही फाईल आधीपासून बनवलेली असायला पाहिजे. ती फाईल त्याच फोल्डर मध्ये स्टोअर करा जिथं तुमचा प्रोग्राम तुम्ही स्टोअर केला असेल, म्हणजेच तुम्हाला त्या फाईलला रीड करता येईल. या फाईल मध्ये तुम्हाला जे लिहायचे ते लिहा पोरांनो, काही असू शकतं, व्हॉट एव्हर एनी टेक्स्ट फाईल. मी एक्झाम्पल साठी इथं लिहिलंय फाईल रीडिंग डेमॉन्स्ट्रेशन, सिटी नेम्स, काही गावांची नावं लिहून टाकली आणि माझी फाईल सेव्ह करून या फोल्डर मध्ये स्टोअर केली city.txt या नावाने. आता या फाईलला रीड करून प्रोग्राम मध्ये आउटपुट विंडोवर डिस्प्ले करायचंय. कसं केलं जाईल मग आता प्रोग्राम बघून घ्या. iostream.h लागेल आणि इनपुट आउटपुट ऑपरेशन्स फाईल्सचे करायचे आहेत, म्हणून फाईल्स साठी fstream.h तुम्ही इन्क्लूड करू शकतात. तुम्ही fstream पण इन्क्लूड करू शकतात, तुम्ही ऑफस्ट्रीमला पण इन्क्लूड करू शकतात, पण जनरली fstream.h इन्क्लूड करतो. हे याच्यासारखंच होतं, आपल्याकडे iStream होता, oStream होता, पण आपण इन्क्लूड कुणाला करतो दरवेळेस? iostreamला. म्हणजे दोघं इनपुट आउटपुट ऑपरेशन्स आपल्याला करता येतात कन्सोलचे. तसंच फाईल प्रोग्रामिंग मध्ये पण तुम्ही fstream करू शकतात, ऑफस्ट्रीमला इन्क्लूड करू शकतात, पण fstreamलाच करून घ्या.
सो हे गरजेचं आहे. आता फाईल प्रोग्रामिंग मध्ये fstream.h ही लायब्ररी इन्क्लूड करा आणि आता प्रोग्राम लिहायला सुरुवात केली. मला आता एक स्ट्रीम क्रिएट करायची इनपुट ऑपरेशन साठी, रीड ऑपरेशन साठी एक इनपुट स्ट्रीम बनवायची आहे. स्ट्रीम म्हणजे काय? ऑब्जेक्ट बनवला. IF स्ट्रीमचा ऑब्जेक्ट बनवला इनपुट नावाचा. आपल्याला रीड करायची, फाईल मधला रीड केलेला एक एक कॅरेक्टर स्टोअर करायचा आहे, म्हणून एक कॅरेक्टर ऍरे बनवून घेतला, त्याला CH नाव दिलं, त्या ऍरेची साईज 100 देऊन टाकली. ऑब्जेक्ट बनवलाय, फक्त फाईल ओपन झालीये का? तर हे तुम्हाला सगळं पोरांनो बेसिक कन्सेप्ट सगळे शिकून चालेल. आता जास्त चर्चा नको या विषयावरती. I just created a stream, but it is still not opened. ओपन करण्याच्या दोन मेथड शिकवल्या त्या, by using the constructor or by using the open method. या ठिकाणी फक्त स्ट्रीम क्रिएट झाली होती. ओपन करायची असेल तर ओपन मेथड वापरूया त्या ठिकाणी. ओपन द फाईल फॉर रीड ऑपरेशन्स किंवा फॉर रीडिंग. इनपुट डॉट ओपन पॅरामीटरला डबल कोटेशन मध्ये फाईलचं नाव लिहिलं, विथ एक्सटेन्शन लिहायचे city.txt. आणि लक्षात ठेवा ही फाईल त्याच ठिकाणी स्टोअर्ड असायला पाहिजे जिथे तुमचा प्रोग्राम स्टोअर्ड आहे, तरच प्रोग्राम एक्झिक्यूट होईल, नाहीतर एरर येईल. ओपन मेथडला कॉल केलंय, city.txt ला ओपन केलं जाणारे, रीड मोड मध्ये ओपन होणारे फक्त रीड ऑपरेशन्स करता येतील, राईट ऑपरेशन्स नाही करता येणार तुम्हाला. बरं, दुसरा पॅरामीटर मोड दिलाच नाहीये मी, म्हणजे बाय डिफॉल्ट अज्युम केला जाईल. तर बाय डिफॉल्ट काय मोड पॅरामीटर असेल या फाईलचा? iOS in म्हणजे काय? रीड ऑपरेशन साठी ही फाईल बाय डिफॉल्ट ओपन केली जाईल आणि बाय डिफॉल्ट फ्लॅग आहे iOS in. तो लिहिला तरी चालेल, जसं आपण एक्झाम्पल्स मध्ये लिहिलं होतं iOS in, बरोबर. आणि नाही लिहिला तरी चालतो, बिकॉज नाही लिहिला तरी तो बाय डिफॉल्ट iOS inच आहे. फाईल क्रिएट केली, स्ट्रीम क्रिएट केली, फाईल ओपन झाली, रीड मोड साठी ओपन झाली. आता या फाईलला रीड करूयात आणि डिस्प्ले करूयात. मग तुम्हाला इफ एल्स वापरावे लागतील. तुम्हाला एंड ऑफ द फाईल डिटेक्ट करायचं आहे. जोपर्यंत एंड ऑफ द फाईल येणार नाही तोपर्यंत त्या फाईलला रीड करत जायचं आणि डिस्प्ले करत जायचं. पण कसं कळेल आपल्याला एंड ऑफ द फाईल आला का नाही आला? त्याच्या पण दोन मेथड शिकवल्यात. आयदर यू कॅन यूज द ऑब्जेक्ट ऑफ द क्लास और यू कॅन यूज द EOF मेथड. मी ऑब्जेक्टच वापरला. तुम्ही या ठिकाणी EOF ला पण कॉल करू शकता. सो इफ लिहिला, ऑब्जेक्ट स्पेसिफाय केला पॅरामीटरला. आता जोपर्यंत हा ऑब्जेक्ट नॉन झिरो व्हॅल्यू रिटर्न करतोय, अर्थ काय आहे? ट्रू. ट्रू. आता पण त्याचा अर्थ काय आहे की नॉन झिरो रिटर्न केला म्हणजे काय? बॉडी एक्झिक्यूट. आता तिथं लिहिलंय आपण एरर नाही ना. एंड ऑफ द फाईल नाही आली अजून. ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, एंड ऑफ द फाईल अजून नाही आलाय, बिकॉज ऑब्जेक्ट ट्रू रिटर्न करतोय. ऑब्जेक्टने झिरो रिटर्न केला म्हणजे फॉल्स रिटर्न केला. आता अर्थ काय झाला? एंड ऑफ द फाईल आलाय. आताच तर घेतलं बाबांनो. सो जोपर्यंत नॉन झिरो व्हॅल्यू म्हणजे ट्रू रिटर्न होत असेल, एंड ऑफ द फाईल नाही आलाय म्हणजे तुम्ही रीड करत जा आणि डिस्प्ले करत जा. मग सी आउट लिहिला, द कंटेंट्स ऑफ द फाईल्स आर व्हाईल लूप, बिकॉज त्या फाईल मध्ये एक कॅरेक्टर नाहीये, भरपूर कॅरेक्टर्स असतील. सो कंटिन्युअसली एक एक कॅरेक्टर रीड करत जायचं आणि डिस्प्ले करत जायचा, म्हणजे व्हाईल लूप लागेल. या व्हाईल लूपला पण किती वेळापर्यंत आयट्रेट करा? जोपर्यंत एंड ऑफ द फाईल येत नाही तोपर्यंत हा व्हाईल लूप आयट्रेट व्हायला पाहिजे. एंड ऑफ द फाईल आला की व्हाईल लूपचा आयट्रेशन थांबायला पाहिजे. म्हणून पुन्हा व्हाईलला इनपुट हा ऑब्जेक्ट पास केलाय. जोपर्यंत हा ऑब्जेक्ट नॉन झिरो व्हॅल्यू रिटर्न करत जाईल, एंड ऑफ द फाईल आलेला नसेल, आणि नॉन झिरो म्हणजे ट्रू म्हणजे फाईल एक्झिक्यूट होत जाईल. ज्या क्षणाला इनपुटने झिरो रिटर्न केला म्हणजे एंड ऑफ द फाईल आलाय,
0 म्हणजे फॉल्स, म्हणजे व्हाईल त्याच्या आयटरेशन थांबवून देईल. या ठिकाणी एक गेटलाईन नावाची मेथड वापरली मी. गेटलाईन नावाची मेथड आहे, फंक्शन आहे, जो कशासाठी वापरला जातो? यूज टू रीड द फाईल कंटेंट्स लाईन बाय लाईन. फाईल मधले जे कंटेंट्स आहे तो लाईन बाय लाईन रीड करत जातो. अशी ही गेटलाईन नावाची मेथड होती. सो व्हाईल लूप आयटरेट होत जातो, तुमच्या फाईलला रीड केलं जातंय. कुठल्या फाईलला? कुठली स्ट्रीम आहे? काय नाव आहे त्या स्ट्रीमचं? इनपुट. सो इनपुट डॉट गेटलाईन, गेटलाईनला कॉल करा. कॅरेक्टर अरे CS पहिला पॅरामीटर, दुसरा पॅरामीटर त्याची साईज म्हणजे 100. हा व्हाईल लूप आयटरेट होत जातो आणि गेटलाईन तुमच्या फाईल मधला एक एक लाईनला रीड करत जातो, कॅरेक्टर अरे मध्ये स्टोअर करत जातो आणि त्या एक एक लाईनला पुढे जाऊन Cout ने डिस्प्ले केलं जातं. सो हा इफ महत्वाचा आहे की याचा अर्थ काय होतो? जोपर्यंत एंड ऑफ द फाईल येणार नाही तोपर्यंत व्हाईल लूप आयटरेट होत राहतो. तुमच्या फाईल मधल्या एक एक लाईनला गेटलाईन रीड करत जातो, CS मध्ये स्टोअर करून डिस्प्ले करत जातो. ज्या क्षणाला इनपुटने 0 रिटर्न केला म्हणजे एंड ऑफ द फाईल आलेला असेल, व्हाईल लूप त्याचे एक्झिक्युशन थांबवणार आणि पुढे जाऊन स्ट्रीमला क्लोज करायला विसरायचं नाही, म्हणजेच इनपुट डॉट क्लोज. पण या इनपुटने याच ठिकाणी सुरुवातीला जर 0 पास केला असेल, 0 रिटर्न केला असेल, तर इफ त्याच्या बॉडीला एक्झिक्यूट करणार नाही, डायरेक्ट एल्स मध्ये जातो आणि तिथं लिहितो काय? एरर इन ओपनिंग अ फाईल, किंवा तुम्ही लिहू शकतात एंड ऑफ द फाईल इज रिच्ड आणि शेवटी रिटर्न 0. नाउ लेट अस एक्झिक्यूट दिस प्रोग्राम. हा प्रोग्राम आपल्या कम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये स्टोर्ड एक फाईलला रीड करणार आहे, ज्या फाईलचं नाव आहे ct.txt, एक नोटपॅडची फाईल आहे. अशा बाहेरच्या फाईल्स रीड करून प्रोग्राम मध्ये डिस्प्ले करायचंय. फाईल प्रोग्रामिंग केली आपण, बघूयात झाली का रीड? झालंय. फाईल पूर्णपणे रीड केली गेलीये आणि डिस्प्ले केली गेलीये. द कंटेंट्स ऑफ द फाईल आर, हा मेसेज आधी प्रिंट केला मी, द कंटेंट्स ऑफ द फाईल आर. त्याच्यानंतर या व्हाईल लूपने त्या फाईलला रीड करून डिस्प्ले केलंय. त्या फाईल मध्ये जे काही लिहिलं होतं ते इथं डिस्प्ले झालंय का? बघूयात. ही फाईल आहे, हे आउटपुट आहे. फाईलला रीड करून तुमच्या प्रोग्रामच्या आउटपुट विंडोला डिस्प्ले झालंय का बघा. तर तसं झालंय. फाईल रीडिंग डेमॉन्स्ट्रेशन, फाईल रीडिंग डेमॉन्स्ट्रेशन, city names and the names of the cities are displayed into your program's output window by reading this file. असा हा पहिला प्रोग्राम होता, फाईल्सला रीड कसं केलं जातं. नाव स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम. येस, झालंय का सर्वांचं? नाही सर. हो सर. आता हा रीडचा प्रोग्राम होता. आता फाईल मध्ये राईट कसं केलं जातं ते बघूयात. हाऊ टू राईट टू द फाईल्स. पुढचा प्रश्न लिहून टाका. राईट अ प्रोग्राम टू राईट a file. Write a program to write a file by using file handling operations. By using file handling operations. राईट करायचा होता. OF स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आउट नावाचा, म्हणजे स्ट्रीम क्रिएट केलीये. ही स्ट्रीम फक्त आउटपुट ऑपरेशन साठी वापरली जाणार आहे, राईट ऑपरेशन्स. या स्ट्रीमने तुम्हाला रीड ऑपरेशन्स नाही करता येणार बरं का. यू कॅनॉट रीड द फाईल्स बाय युझिंग दिस स्ट्रीम बिकॉज OF स्ट्रीमचा ऑब्जेक्ट येतो. OF स्ट्रीमची स्ट्रीम आहे ती, जी फक्त राईट म्हणजेच आउटपुट ऑपरेशन साठी वापरली जाते.
पण इथं फक्त स्ट्रीम क्रिएट झालीये, ओपन थोडी केली अजून. ओपन इनक्लोज करायचे असतात तर स्ट्रीम्सला. सो ओपन करूयात. ओपन द फाईल फॉर रायटिंग. आउट डॉट ओपन, ऑब्जेक्टचं नाव आउट होतं, मेथडचं नाव होतं ओपन. आउट डॉट ओपन, फाईल लिहून टाकली एम्प्लॉईचं नाव. आता ही फाईल तिथं प्रेझेंट आहे का नाही तर तुम्ही बघू शकता. फॉर एक्झाम्पल लेट मी गो टू दॅट फोल्डर. इथे एम्प्लॉई नावाची फाईल आहे जिथं आपण काहीतरी गोष्टी लिहिल्या त्या. लेट मी डिलीट दिस फाईल फ्रॉम दिस. मी इथून ह्या फाईलला समजा डिलीट केलं. आता या फोल्डर मध्ये अशी कुठलीही फाईल नाहीये जिचं नाव आहे एम्प्लॉई डॉट टीएक्सटी. इट इज नॉट प्रेझेंट. नाव कम टू द प्रोग्राम. मग इथं मी काय म्हणतोय, आउट डॉट ओपन एम्प्लॉई डॉट टीएक्सटी. अशी समजा एखादी फाईल तुम्ही ओपन करताय जिचं नाव होतं एम्प्लॉई डॉट टीएक्सटी. या फाईलला तुम्ही कुठल्या मोड मध्ये ओपन केलंय? व्हॉट इज द मोड? स्पेसिफाय तर नाही केलंय मी इथं. मग OS out. iOS आउट का? पण बाय डिफॉल्ट iOS आउट आहे OF स्ट्रीम क्लासचा. सो ही फाईल ओपन झाली, पण तुम्ही म्हणणार सर तर तिथं नाहीच आहे. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या फाईलला राईट करण्यासाठी ओपन करतात, राईट ऑपरेशन साठी ओपन करतात, अशी फाईल जर त्या तुमच्या फोल्डर मध्ये प्रेझेंट असली तर तिथं राईट ऑपरेशन केलं जाईल. प्रेझेंट नसली म्हणजे तशी फाईलच नाहीये तुमच्या त्या फोल्डर मध्ये तर लक्षात ठेवा पोरांनो, अशी फाईल तिथं क्रिएट केली जाईल. येते लक्षात? बनवली जाईल आधी. एम्प्लॉई डॉट टीएक्सटी नावाची ही नोटपॅडची फाईल तिथं ऑटोमॅटिकली क्रिएट होणार आणि नंतर तिथं राईट केलं जाईल. जर नसेल तर क्रिएट होईल. समजा असेल तर, मग असेल तर तीच फाईल ओपन केली जाईल आणि तिच्यामध्ये राईट ऑपरेशन्स परफॉर्म केले जातील. So in this way, we open the file employee.txt for write mode. एक मेसेज लिहिला इथं, writing contents to the file. cout लिहिलाय. लक्षात ठेवा cout हा कन्सोल विंडोला मेसेज प्रिंट करतोय. काय प्रिंट करेल? रायटिंग कंटेंट्स टू अ फाईल. आता आपल्याला आपल्या त्या फाईल मध्ये employee.txt फाईल मध्ये काही गोष्टी लिहायच्या असतील. सो फॉर एक्झाम्पल मी इथं काही मेसेजेस लिहिलेत, पण हे कन्सोलला नाही प्रिंट केले जाते. हे बघा ऑब्जेक्ट कुठला वापरलाय मी? OF स्ट्रीमचा ऑब्जेक्ट. OF स्ट्रीमचा ऑब्जेक्ट सीआउट सारखाच वापरा. सीआउट सारखाच म्हणजे तुम्ही सीआउट लिहितात आणि मेसेजेस लिहितात ना, तसंच OF स्ट्रीमचा ऑब्जेक्ट लिहा आउट आणि मेसेजेस लिहून टाका. पण होतं काय माहिती तुम्हाला? ऑब्जेक्ट कुणाचा होता? OF स्ट्रीमचा. तो काय करतोय? राईट करतोय. कुठे करतोय? employee.txt. सो आउटने MNO लिहिलं म्हणजे काय झालं माहितीये? MNO त्या फाईल मध्ये राईट केलं गेलं. XYZ, IJK, ABCD जसं तुम्ही तर आउटने लिहित जाणार, या आउटचा एक एक मेसेज त्या फाईल मध्ये राईट केला जातोय. सो अशा पद्धतीने employee.txt मध्ये 4 नाव किंवा व्हॉट एव्हर इट मे बी आपण राईट केलेत. राईट करून झाले की स्ट्रीमला क्लोज करा. आउट डॉट क्लोज रिटर्न 0. तुम्ही म्हणणार सर राईट झाले कधी झाले कसं कळेल? तर फाईल ओपन करून बघायची मग ती तिथं जाऊन, आणि आपल्या ह्या प्रोग्रामच्या कन्सोल आउटपुट विंडो जो येईल त्या आउटपुट विंडोवर काय प्रिंट होईल? फक्त रायटिंग कंटेंट्स टू अ फाईल. त्या आउटपुट विंडोवर हे प्रिंट होणार आहे का? नाही. काय वापरलाय? OF स्ट्रीमचा ऑब्जेक्ट वापरलाय. हे फाईल मध्ये चाललंय सगळं. हे सगळं फाईल मध्ये चाललंय आणि सीआउट ने जे काय लिहिलं जातं ते आउटपुट विंडो वरती जातं. लेट अस रन दिस प्रोग्राम. पण पुन्हा सांगतो, इथं कुठलीही employee.txt नावाची फाईल दिसते का तुम्हाला? नाही येते अजून इथं सध्या तरी. लेट अस रन द प्रोग्राम नाव. प्रोग्राम एक्झिक्यूट झाला.
कन्सोल विंडोला फक्त एवढंच प्रिंट झालंय, रायटिंग कंटेंट्स टू अ फाईल. त्याच्यानंतर काही प्रिंट केलं नाही आपण. तुम्ही म्हणणार सर हे कुठे गेलं? अरे हे फाईलचं ऑपरेशन होतं, राईट ऑपरेशन करत होता तुम्ही, ऑब्जेक्ट आउट वापरत होता. जो राईट करत होता employee.txt मध्ये. employee.txt नावाची फाईल प्रेझेंट होती का तिथं? तर नव्हती, पण आता आलीये बघा. झाली क्रिएट. बरं, तरी सुद्धा अजून नसेल समजत या पुन्हा डिलीट करतो. आता आपण एक काम करूयात, अजून पुन्हा याला क्लोज करूयात. प्रोग्राम थोडस मी बारीक करून घेतो. हा प्रोग्राम आहे, कंपायलर आहे, याला थोडस छोटं केलं आणि आता प्रोग्राम एक्झिक्यूट करतो मी. प्रोग्राम एक्झिक्यूट केल्या केल्या इथं ऑटोमॅटिकली या फोल्डर मध्ये एक फाईल क्रिएट होणार आहे आणि त्या फाईल मध्ये हे सर्व कंटेंट्स राईट केले जातील आणि ती फाईल तिथं स्टोअर सुद्धा होणार आहे. तुमचं लक्ष फक्त ते फोल्डर मध्ये असू द्या की फाईल क्रिएट होते का नाही होते ते बघा तुम्ही. मी रन करतो प्रोग्राम. झाली का क्रिएट फाईल? Yes. Yes, sir. employee.txt क्रिएट झाली आहे. Let us open that file now. So we open the file and the file has the contents जे आपण राईट केले होते, MNO, XYZ, IJK, ABCD. अशा पद्धतीने तुम्ही फाइल्स मध्ये राईट सुद्धा करू शकतात. Don't forget this. So this is the right operation of the file programming. Now you can write the program. Program लिहायला सुरुवात करून द्या. Start writing the program. सो हे दोघं कन्सेप्च्युअल प्रोग्राम्स आहेत, पहिला आणि दुसरा. अतिशय साध्या मेथडने मी तुम्हाला दोन कन्सेप्ट शिकवल्यात आता, की फाईलला रीड कसं केलं जातं आणि फाईलला राईट कसं केलं जातं. फाईलला रीड करायचं, ऑब्जेक्ट बनवा, फाईलला ओपन करा आणि रीड करून डिस्प्ले करून टाका. ते रीडचं कन्सेप्ट लक्षात राहू द्यायचे. फाईलला राईट करण्यासाठीचं कन्सेप्ट लक्षात राहू द्या. फाईलला ऑब्जेक्ट बनवा, ओपन करा आणि राईट करून टाका. बस एवढे दोन कन्सेप्ट लक्षात राहिले की फाईलचा कुठलाही प्रोग्राम तुम्हाला सहज लिहिता येईल. आता हाऊ टू ओपन द फाइल्स, हाऊ टू रीड द फाइल्स, हाऊ टू राईट द फाइल्स. एकदम सिंपल प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला मी समजून दिले. झालाय प्रोग्राम लिहून सर्वांचा? एनीबडी रायटिंग द प्रोग्राम? झालंय सर. कुणी लिहित आहे? नाही. आता आपण काय करूयात, आता एक प्रोग्राम असा लिहूयात ज्याच्यामध्ये रीड आणि राईट दोघही ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे. म्हणजे हे दोघं प्रोग्राम कंबाईन करून एकच प्रोग्राम लिहायचा आहे पोरांनो. सोपं आहे. आता तुम्हाला जर हे समजून गेलं असेल ना तर तुम्ही कुठलाही प्रोग्राम लिहू शकतात. आता लेट अस मूव्ह टू अवर नेक्स्ट प्रोग्राम. प्रश्न लिहून दिला. आता कसं केलं जातं, काय सांगितलंय की आधी एक फाईल राईट करायची आणि नंतर त्या राईट केलेल्या फाईलला रीड करून तुमच्या प्रोग्रामच्या डिस्प्ले विंडोला, आउटपुट विंडोला डिस्प्ले करायची. सो इंटिजर मेन कॅरेक्टर ॲरे CS नावाचा बनवून ठेवला. सगळ्यात आधी तर राईट करूयात, म्हणजे फाईल बनवून टाकू, राईट करू आणि नंतर रीड करूयात. सो द फर्स्ट टास्क इज रायटिंग टू द फाइल्स. OF स्ट्रीमचा ऑब्जेक्ट बनवला. आता हे कन्सेप्ट माहिती बरं का, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. फाईलला ओपन केलं राईट मोड मध्ये बाय डिफॉल्ट, रायटिंग द कंटेंट्स आणि काही नावं, तुम्हाला तुमची नावं लिहायची असतील तुम्ही लिहू शकतात. तुमच्या मित्रांची, मैत्रिणींची अजून काही नावं लिहायची असेल तर लिहू शकतात. फक्त त्या फाईल सांभाळून ठेवा, दुसरीकडे जाऊ नका देऊ.
सो रायटिंग कंटेंट्स टू अ फाईल, काही कंटेंट्स राईट केलेत, तुम्हाला जे लिहायचे ते लिहून तुम्ही तुमच्या फाईलमध्ये राईट करू शकतात. फक्त लक्षात ठेवा सीआउट नाही वापरायचा, ऑपस्ट्रीमचा ऑब्जेक्ट वापरायचा त्या ठिकाणी. झालं? राईट करून झालं की क्लोज करायला विसरू नका. आउटपुट स्ट्रीम आउटला क्लोज करा. आता क्लोज द फाईल स्ट्रीम आउट डॉट क्लोज. काम झालं की स्ट्रीम्स लगेच बंद करून टाकायच्यात. ठीक आहे, रायटिंगचं झालं, पहिलं टास्क झालंय आपलं. दुसरं टास्क, आता जी फाईल तुम्ही आत्ताच बनवली त्या फाईलला तुम्हाला काय करायचंय, आता रीड करायचंय. सेकंड टास्क, रीडिंग द अबव फाईल. मग आता रीड करायला परत ऑब्जेक्ट बनवायचा. एक्स्ट्रीमचा बनवला आयन इन नावाचा, ओपन केलं. बाय डिफॉल्ट ओपन मोड मध्ये, iOS इन मोड मध्ये ओपन झाली असेल. रीड करायचंय. रीड करण्यासाठी इफ एल्स वापरला नाहीये मी, तो वापरला तरी चालेल, किंवा डायरेक्ट व्हाईल लूप लिहिला तरी चालेल. सो व्हाईल इन आणि इन CH म्हणजे काय होतंय की ती फाईल रीड केली जाते. रीड करून CH मध्ये स्टोअर केलं जातंय आणि CH चे कंटेंट डिस्प्ले केलं जातंय. ही थोडी वेगळी मेथड आहे. तुम्हाला जर ती आधीची मेथड वापरायची असेल गेटलाईन वाली, तर ती पण वापरली तरी चालेल. आणि शेवटी त्या इनपुट फाईलला क्लोज करा. चला मी तुम्हाला तसंच करून देतो ना, तुम्ही परत कन्फ्युज होऊन जाणार. राहू दे सर. नाही ही मेथड नंतर लिहा तुम्ही. पहिले तर आपण जी मेथड वापरली होती ना ती लिहूयात, म्हणजे बाकीचे पोरं कन्फ्युज नाही होणार. आणि ही जी नवीन मेथड मी वापरली ती पण तुम्हाला लिहू द्यायला लागली. डोंट वरी. हे होतं ना रीड करायला कसं केलं जातं. इफ वापरला, एल्स वापरला, हे रीड केलंय आपण इथं. हेच आपण तिथं समजत नाही सर त्याच्यात. हा, आता जास्त डीप मध्ये जाऊन सांगितलं. कुठला प्रोग्राम होता, 4 नंबरचा होता ना. तुम्हाला तरी थोडंफार येईल आता. अरे फाईल ऑपरेशन म्हटलं म्हणजे पोरांना पहिला मुद्दा माहित नसतो की अरे C++ मध्ये फाईल ऑपरेशन्स आहेत का, शिकवतच नाही लोक. चला मग मी नेहमीची मेथड वापरली. इनपुट इफला दिला द कंटेंट्स ऑफ द फाईल आर व्हाईल इनपुट डॉट गेट लाईन CH आहे ना आपल्याकडे, आहे. आणि ऑब्जेक्टचं नाव काय, इन वापरला इथं. सो इनपुट करून घेऊया त्याला इफ स्ट्रीमचा ऑब्जेक्ट. बरोबर, रीड केलं जाईल, क्लोज केलं जातं. शेवटी एरर जर आला तर महा क्लोज इनपुट डॉट क्लोज. एक पण इनपुट डॉट ओपन. हा मेसेज इथं टाइप करून देऊयात. एक मिनिट. हे इनपुट डॉट क्लोजला बाहेरच राहू देतो, थांबा. शेवटी क्लोज करूयात. क्लोज द फाईल स्ट्रीम इनपुट डॉट क्लोज. बरोबर, ओपन करताना पण इनपुट डॉट ओपन. चालेल, ठीक आहे. चला परत एकदा बघून घ्यायला लागेल. पहिलं काम होतं राईट करायचं. राईट करण्यासाठी ऑपस्ट्रीमचा ऑब्जेक्ट बनवला, फाईल क्रिएट केली, ओपन केली, राईट मोड मध्ये ओपन झाली, कंटेंट्स राईट केले गेले आणि स्ट्रीमला क्लोज केलं. दुसरं काम रीड करण्याचं. रीडचा ऑब्जेक्ट बनवला, इफ स्ट्रीमचा, फाईलला ओपन केली, रीड मोड मध्ये बाय डिफॉल्ट ओपन झाली आणि मग तिला रीड केलं जातंय आणि रीड करून आउटपुट विंडोवरती डिस्प्ले केलं जातंय. असा हे दोघं प्रोग्राम कंबाईन करून एकाच प्रोग्राम मध्ये लिहिले. लेट अस रन द प्रोग्राम आणि बघा आउटपुट. आधी तर राईट केलं गेलं, रायटिंग कंटेंट्स टू अ फाईल. रायटिंग कंटेंट्स टू अ फाईल क्लोज झालं. त्याच्यानंतर मग रीड केलं गेलं, रीडिंग द कंटेंट्स ऑफ द फाईल. आणि मग रीड पण केले गेले, द कंटेंट्स ऑफ द फाईल आर. काय राईट केलं होतं आपण, ही नावं ती डिस्प्ले झाली का इथं बघा, आलीयेत. तर अजून पण नसेल समजत तर आपण आता काम करूयात. आपण परत आपल्या फोल्डर मध्ये जायचं
तिथं एक फाईल क्रिएट झाली असेल. स्टुडंट काय नावाची फाईल बनवली ती आपण बघू द्या. employee.txt. एम्प्लॉई. आपण आता हे नाव बदलून टाकूयात. आपण एका वेगळ्या नावाची फाईल बनवूयात. फॉर एक्झाम्पल स्टुडंट. student.txt म्हणजे विद्यार्थ्यांची नावं. आणि ह्या इथून काही फाईल्स आहेत स्टुडंट नावाच्या, त्या डिलीट करून टाकतो मी. एक काम करतो. सो आता या फोल्डर मध्ये कुठलाही स्टुडंट नावाची फाईल आहे का? नाहीये. इथं फक्त 2-4 टेक्स्ट फाईल, एक सिटी, एक डेमो आणि एक एम्प्लॉई. एकही स्टुडंट नावाची टेक्स्ट फाईल नाहीये. प्रोग्राम ओपन केला. इथं स्टुडंट नावाची फाईल क्रिएट होती का? प्रोग्राम रन झाल्या तिथे लगेच एक फाईल क्रिएट होणार आहे. जर नीट लक्ष देऊन बघितलं तर लगेच दिसेल तुम्हाला. झालं. स्टुडंट नावाची फाईल इथं क्रिएट झालेली आहे. तिला ओपन करूया. तिच्यात काय राईट झालं होतं? तिच्यात ही नावं राईट झाली होती आणि हेच कंटेंट ह्याच फाईलला रीड करून कन्सोलला डिस्प्ले झालंय का? झाले. अशा पद्धतीने तुम्ही रीड अँड राईट ऑपरेशन्स करू शकता तुमच्या प्रोग्रामिंग मध्ये. Now you can write the program. Start writing the program. चला झाले लिहून सर्वांचं. एनीबडी रायटिंग? 2 मिनिट सर. To read, sorry, write लिहा आधी. Write a program to write and read. राईट करायचं नंतर रीड करायचं. Write a program to write and read a string.
अ स्ट्रिंग, कॉमा करून पुढे लिहा, इंटिजर अँड फ्लोट व्हॅल्यू. String, integer and a float value. By using file handling operations. By using file handling operations. काय करायला सांगितलं त्यांनी तुम्हाला? तुम्हाला एक स्ट्रिंग घ्यायची आहे, एक इंटिजर नंबर आणि एक फ्लोट नंबर, राईट करायचं आणि नंतर त्याच फाईलला रीड करायचं. So let us write that program now. आपण काय करू, त्याच प्रोग्राम मध्ये चेंज करूयात. चला आधी राईट करू नंतर रीड करू ना. प्रश्न परत लिहितो इथं. Write a program to write and read string, integer and a float by using file handling operations. So रायटिंग करायचं होतं, राईट केलं, फाईलला काहीतरी नाव देऊयात, सॅम्पल देऊयात, sample.txt. राईट करायला सांगितलं होतं. बोला आता काय करायचं. काय सांगितलं होतं? स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय? कुठलीही स्ट्रिंग, तर काही लिहूयात काहीतरी, ABCD स्ट्रिंग झाली. दुसरं काय राईट करायला सांगितलं त्यांनी? एक इंटिजर संख्या. इंटिजर संख्या डायरेक्ट इंटिजर लिहा इथं. फॉर एक्झाम्पल मी 100 लिहिला. तिसरं काय सांगितलं होतं? एक फ्लोट व्हॅल्यू. मग डायरेक्ट फ्लोट व्हॅल्यू लिहून टाका इथं एखादी, 78.00. आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त डबल कोटेशन मधले मेसेजेसच राईट करू शकता तुमच्या फाईल्स मध्ये. तुम्ही ह्या ऑब्जेक्टच्या मदतीने इंटिजर संख्या, फ्लोट संख्या किंवा कुठलाही डेटा राईट करू शकता. हे लक्षात ठेवा तुम्ही. ते दाखवायसाठी तुम्हाला प्रोग्राम लिहून दिला मी. सो या फाईल मध्ये काय काय राईट केलं जाईल? ABCD, नंतर 100 आणि 78.00. क्लोज करा आणि तिलाच नंतर रीड करून डिस्प्ले करा. sample.txt. बाकी सगळं चेंज करण्याची गरज नाही, तसंच जाऊ दिलं, झाला तुमचा प्रोग्राम. फक्त काय बदलवलं आपण? सगळं तसंच ठेवलं, फक्त हे राईट करायचं बदलून टाकलं, बाकी सेम आहे. हो, आता आपण ते फोल्डर पण बघूया, जिथं आहे का सॅम्पल नावाची फाईल दिसते का तुम्हाला कुठे इथं? सॅम्पल फाईल. नाव लेट अस एक्झिक्यूट दिस प्रोग्राम. ठीक आहे, रन केलं बघा, तिथे झाली sample.txt नावाची फाईल क्रिएट झालीये. क्रिएट पण झाली आणि डिस्प्ले पण झाली. पण डिस्प्ले होताना कशी झाली रे? ABCD 100 एकदम कंटिन्युअसली. काय करावं लागेल आता? न्यू लाईन घ्यावी. इथं पण दिसतंय की राईट करताना सुद्धा कंटिन्युअसली राईट केलं गेलं होतं. न्यू लाईन्स घ्याव्या लागतील तुम्हाला. मग ते तुमचं काम आहे आता, ते जाऊ द्या आता. ठीक आहे, न्यू लाईन्स कसं घ्यायचं सांगतं, गरज आहे का सांगण्याची? काही ना समजणार. अरे तुम्हाला नाही, बाकीच्यांना समजणार नाही अजून. न्यू लाईन घ्यायची आणि मग इंटिजर नंबर टाकायचा. आलं लक्षात? न्यू लाईन घ्यायची. न्यू लाईनच्या जागेवर तुम्ही एंडेल पण वापरू शकतात. बघा आता इथं खालचा न्यू लाईन काढतो मी
आणि त्या जागेवरती तुम्हाला एंडेल वापरून दाखवतो. एंडेल आणि 78. आपण एंडेल कधी वापरलाच नाही, पण सी प्लस प्लस मध्ये एंडेल नावाचा हा ऑपरेटर पण होता आपल्याकडे. लाईन फीड ऑपरेटर म्हणतात, जो न्यू लाईनच काम करतो. सो न्यू लाईन घ्यायची 100 म्हणजेच 100 राईट केला, किंवा एंडेल वापरायचं असेल तर एंडेल वापरा. परत सेव्ह करतो प्रोग्राम, पुन्हा एक्झिक्यूट करूयात. ही फाईल बंद करतो, हिला डिलीट पण करून टाकूयात आपण. डिलीट पण केली. प्रोग्राम पुन्हा एक्झिक्यूट करूयात. रन केला, एक्झिक्यूट झाला, आणि मग आता एबीसीडी 178 ते तुम्ही अरेंज करू शकता तुमच्या पद्धतीने. ठीक आहे. sample.txt ला ओपन केलं, एबीसीडी 178. चाला तुमचा प्रोग्राम. राईट दिस प्रोग्राम, लिहून टाका फटक्यात. एकदा एंडेल लिहिला तर एक न्यू लाईन क्रिएट होते बरं का. दोन दोन हव्या असेल तर पुढे जाऊन अजून एकदा एंडेल लिहायचा. पुढे सगळं सेम आहे मुलांना, इथून पुढे सगळं सारखंच आहे, मागच्याच प्रोग्राम सारखं आहे, फक्त एवढाच बदल केला आपण. सर थोडं वरती कर.
एक प्रोग्राम तुम्हाला होमवर्कला देतो मी. चला काय करायचं इथं, राईट अ प्रोग्राम टू एक्सेप्ट स्टुडंट इन्फॉर्मेशन. काय एक्सेप्ट करायची, विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन. म्हणजे काय काय, नेम, रोल नंबर, मार्क्स युजर कडनं एक्सेप्ट करायचे, रनटाइमला एक्सेप्ट करायचे, आणि तो एक्सेप्ट केलेला जो काही डेटा असेल तुमचा तो तुम्हाला एका फाईल मध्ये राईट करायचंय. बाय युझिंग द फाईल ऑपरेशन्स राईट द स्टुडंट्स इन्फॉर्मेशन इन अ फाईल. फाईल मध्ये स्टोर करून ठेवायचंय कायम स्वरूपी. दिस इज युअर होमवर्क. अँड बिफोर एंडिंग देअर इज वन लास्ट प्रोग्राम. एक छोटासा प्रोग्राम आहे अजून. एका फाईलला दुसऱ्या फाईल मध्ये कसं कॉपी केलं जातं, तर आय थिंक मला शिकवण्याची गरज नाहीये तुम्हाला, पण तरी तो छोटासा प्रोग्राम सांगतो की तुमच्याकडे 2 फाईल्स आहेत तुमच्या कम्प्युटरमध्ये, आणि तुम्हाला एका फाईलच्या कंटेंट्सला दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी करायचं असेल तर कसं केलं जातं. लेट अस राईट दॅट प्रोग्राम ऑल्सो. प्रश्न लिहून टाका लगेच. राईट अ प्रोग्राम to copy the contents of the program to copy the contents of source file, फाईलचं नाव इथं लिहून देतो, student1.txt नावाची फाईल आहे, सोर्स फाईल. हिच्या कंटेंट्सला कॉपी करायचंय. कुठे करायचंय, टू अ डेस्टिनेशन फाईल. नाव आहे त्या फाईलचं student2.txt by using file handling operations. सो काय करायला सांगितलंय, एक सोर्स फाईल आहे student1.txt नावाची. या फाईलच्या कंटेंट्सला तुम्हाला डेस्टिनेशन फाईल म्हणजे student2.txt मध्ये कॉपी करून पेस्ट करायचे.
कसं केलं जाईल? सिंपल, हेच आहे फक्त. पण आधी एक काम करूयात, आपल्या त्या फोल्डर मध्ये student1 नावाची फाईल आहे का ती बनवून घेऊयात. student2 नावाची नसली तरी चालेल, असली तरी चालेल. पेस्ट करतो. सो आपल्याकडे या फोल्डर मध्ये student1 नावाची एक फाईल आहे. यामध्ये विद्यार्थ्याची काही इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवली असेल आधीपासून, जसं त्याचं नाव, एज, ब्रांच, रोल नंबर, त्याला मिळालेले पर्सेंटेज, अशी एक student1 नावाची फाईल आहे आपल्याकडे. या फाईल मधले सगळे कंटेंट्स आपल्याला दुसऱ्या फाईल मध्ये कॉपी करायचे आहेत. student2 या फाईल मध्ये. ही फाईल आधीपासून प्रेझेंट असली तरी चालेल किंवा नसली तरी चालेल. मी हिला डिलीट करतो आता. सो आता एका फाईलला दुसऱ्या फाईल मध्ये कसं कॉपी करायचं? लेट अस सी. लेट मी क्लोज दिस. हा प्रश्न लिहून झाला सर्वांचा? एनीबडी रायटिंग दिस क्वेश्चन? झालाय म्हणजे सगळ्यांचा. सो लेट अस राइट दिस प्रोग्राम of copying the contents of one file to another file. हा तो होमवर्क आहे ना. ठीक आहे. सो काय करणार त्यासाठी? तर तुम्हाला आता दोन स्ट्रीम्स लागतील, एक रीड करायला आणि एक राईट करायला. आपण आधी पण बनवले होते तसंच तिथं पण केलं. कॅरेक्टर अरे बनवून घेतलाय, एफस्ट्रीमचा ऑब्जेक्ट बनवला. बघा तुम्हाला कुठल्या फाईलला रीड करायचंय? student1.txt या फाईलला रीड करायचंय आणि या फाईलला रीड करून दुसऱ्या फाईल मध्ये राईट करायचंय. सो लक्षात ठेवा, कुठल्या फाईलला रीड करायचंय, कुणाला राईट करायचंय, तसा ऑब्जेक्ट इथं वापरायचा आहे तुम्हाला. student1.txt ला काय करायचंय? रीड. मग कुठला ऑब्जेक्ट वापरणार ह्या फाईल साठी? झोपलेत वाटतं सगळे, एकही बोलायला तयार नाही. इनपुट. यू कॅन गो नाव. ज्याला जायचं असेल तो जाऊ शकतो. कॅमेरे बंद करून झोपले की काय सगळे? चालू करा सगळ्यांनी कॅमेरे. मला भूक नाही लागत का? इथं 2 तासापासून बसलोय मी केव्हाचा. टाइमपास करतोय का? कुठला ऑब्जेक्ट वापरणार या फाईल साठी? इनपुट. हो, पण कुठल्या क्लासचा? ifstream क्लास. ifstream क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा. जायचं असेल तर जाऊ शकतात. माय सिलेबस इज ओव्हर नाव. यू कॅन गो. ज्याला थांबायचंय, ज्याला थांबून शिकून घ्यायचं असेल ते थांबू शकतात. आता अजून एक फाईल आहे जिच्यात राईट करायचंय, त्यासाठी OFStreamचं ऑब्जेक्ट बनवावं लागेल. पंखा बंद करून दे ना. सो student1.txt नावाची फाईल हिला ओपन केलीये. ifstreamचं ऑब्जेक्ट वापरला बिकॉज हिला रीड करायचं होतं. इथं ओपन नाहीच म्हणणार, ओपन मेथड वापरलीच नाही. आता काहींच्या डोक्यात घुसणारच नाही, हे काय नवीन लिहिलं सरांनी. ओपन करण्याची पहिली मेथड वापरली आहे बाय युजिंग द कन्स्ट्रक्टर्स ऑफ द क्लासेस. सो ifstream ऑब्जेक्टला नाव दिलं इन, पॅरामीटर मध्ये कन्स्ट्रक्टरच्या त्या फाईलचं नाव लिहिलं जिला रीड मोड मध्ये ओपन करायचं होतं. ऑफस्ट्रीमचं ऑब्जेक्ट बनवला आउट. कुठे राईट करायचं होतं? student2.txt या फाईल मध्ये. अशा पद्धतीने दोन ऑब्जेक्ट क्रिएट करून झाले. नाव वी कॅन open the file and then we can write the file. student1.txt ही फाईल फक्त ओपन करायची आहे. ती आधीपासून तयार आहे, तिला फक्त ओपन करा. आणि तिला ओपन केलं की तिचे सर्व कंटेंट्स या दुसऱ्या फाईल मध्ये कॉपी करून घ्यायचे. So reading the contents of the file while in.getLine ch100 out chendl. ज्यावेळेस तुम्ही राईट करत होते, राईट करताना तुम्ही मेसेजेस लिहित होते.
इथं फक्त काय फरक आहे, राईट करताना काय राईट करायचं, तर स्टुडंट वनचं कंटेंट, स्टुडंट वनचं कंटेंट रीड करा. म्हणजे व्हाईल लूप लिहिला, रीड कसं केलं जातं तर ते आपण हा व्हाईल लूप लिहायचो रीड करायला. इन डॉट गेट लाईन हा एक एक लाईन रीड करत जातो, सीएच मध्ये स्टोअर करत जातो. तुम्ही तेव्हा सी आउट लिहून त्याला आउटपुट विंडोला डिस्प्ले केलं होतं. जर मागचा प्रोग्राम बघितला एखादी, रीड करून तुम्ही सी आउट लिहून आउटपुट विंडो वरती डिस्प्ले करत होते. आता काय करायचं, रीड करायचं पण फक्त आउटपुट विंडोला डिस्प्ले न करता तुमच्या आउटपुट फाईल मध्ये राईट करा. राईट करायला ऑब्जेक्ट कुठला आहे, आउट. मग मी लिहिला आउट. काय राईट करतोय, जे रीड केलं गेलं होतं सीएच मध्ये ते आता आउटने student2.txt ला राईट करायला सुरुवात केली. आणि शेवटी एंडेल, प्रत्येक लाईनच्या शेवटी एक एंडेल लावला जाईल. हे रीड केलं जातंय आणि राईट केलं जातंय. शेवटी स्ट्रीम्स क्लोज करा, इन डॉट क्लोज, आउट डॉट क्लोज. या फोल्डर मध्ये student1 नावाची फाईल आहे पण student2 नावाची नाहीये. ती क्रिएट होईल, तिच्यात कंटेंट राईट केले जातील. लेट अस एक्झिक्यूट दिस प्रोग्राम. रन केला, एक एरर राहून गेलाय का, वर्ड इंट मेन करावं लागेल. So let us execute the program and let us see की student2 नावाची फाईल क्रिएट होते का इथं. रन केली, रीडिंग द कंटेंट्स, रीड पण झाले, राईट पण झालेत, फाईल क्रिएट पण झाले. student2.txt बघूयात, झालं सगळं राईट झालं याच्यामध्ये. सो रीड केलं जात होतं आणि राईट केलं जात होतं. कसं केलं जातं, अतिशय सोपं आहे. तुम्ही रीड करण्याचाच प्रोग्राम बनवला आहे. फक्त रीड करून तुम्ही जेव्हा तुमच्या आउटपुट विंडोला डिस्प्ले करत होते, ते डिस्प्ले न करता तुम्ही डायरेक्टली राईट केलंय. सी आउट न लिहिता तुम्ही फक्त आउट लिहिला, म्हणजे रीड केलेले कंटेंट डायरेक्टली आउट फाईल मध्ये राईट केले गेले. दॅट इज द ओनली डिफरन्स. राईट दिस प्रोग्राम, लिहून टाका पटक्यात. प्रमाणापेक्षा जास्त शिकवून देतो पोरांना मी, पण काही पोरांना गरज आहे, बिकॉज माझे पोरं पुढे जाऊन मायक्रोसॉफ्ट गुगलला क्रॅक करणार आहेत. म्हणून त्या पोरांसाठी करावं लागतं, नाही तर कोणाला गरज आहे एवढी करायची. जेवढं शिकवतो याचे पुण्याला जाऊन तपास करा. 5-5 हजार 10-10 हजार फी आहे या कोर्सेसची. त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला मी कमी फी मध्ये धुळ्यात शिकून दिलेले आहे. पण व्हॅल्यू कुणाला इथं कुणालाच नाही, 2-4 पोरं सोडली तर. पहिल्या सेशन मध्ये किती पोरं होते ना, आता किती, म्हणजे निम्मे पोरं गायब होऊन गेले, दुसऱ्या सेशनला आलेच नाही. बाबा बाबा, बरोबर आहे. सगळे जर मोठे अधिकारी होऊन गेले तर त्यांच्या हाताखाली काम कोण करेल. बॅलन्स पाहिजे ना नेचर मध्ये. सगळी पोरं थोडी मोठी होतील. माझी काही पोरं मोठी होतील आणि याच पोरांच्या हाताखाली हीच पोरं बाकीची काम करतील कमी पगारामध्ये, राहायचं झोपड्यांमध्ये. मग
तीच स्वप्न बघितली ना. हे देवा. प्रेझेंटी घ्यायची आहे. नाव द सिलेबस इज ओव्हर ऑफ C++. You can practice on your own now. I completed my tasks. आणि यावेळेस वेळ होता म्हणून मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला डिटेल मध्ये शिकवलं. एवढ्या कुठल्याच बॅचला शिकवलेलं नाहीये मी.